AI PGT 2017 पासून सुरू झालेली आहे. आतापर्यंतच्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धती किंवा त्याची स्टाईल बदललेली आहे. ओके. जसं आता आपण वमन कर्माच्या रिलेटेड जर बघायला गेलो तर अगोदर 2017 ला प्रश्न काय होता की कफ विलयन असणारे द्रव्य कोणते, कफाचं जे विलयन करतात तर ते मधु, सैंधव हे त्याचं उत्तर होतं. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा त्याचं वमनाच्या रिलेटेड अग्रसंग्रह विचारायचे, त्याच्यानंतर वमन औषध दिल्यानंतर प्रतीक्षा काल किती काल आहे, असाही वन लाईनर क्वेश्चन बनलेला आहे. आता हळूहळू 22-23 नंतर फरक काय केला यांनी की असेच वन लाईनर 2-3 एकत्र घेऊन एक प्रश्न बनवायला लागले. मग ते कन्फ्युजन आणि टफनेस कसा वाढला बघा, की आता त्यांनी काय विचारलं पुढच्या काही इयरमध्ये की वामक औषध सेवन केल्यानंतर काय लक्षणं होतात. फक्त लक्षणं नाही विचारले त्यांनी, त्याचा जो क्रम आहे तो त्यांनी उलटा सुलटा करून विचारला. जसं की घेतल्यानंतर पहिल्यांदा आपला श्वेत प्रादुर्भाव आहे, त्याच्यानंतर लोमहर्ष आहे, मग आधमान आहे, मग उल्हास आहे वगैरे. तर याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करण्याचा त्यांनी पॉइंट ट्रॅप टाकला होता. त्याच पद्धतीनं जे काही दोष बाहेर पडतात त्याचा पण त्यांनी क्रम विचारला होता. वमनाचे काही उपद्रव इतर जे पंचकर्म आहेत त्याच्या उपद्रवाशी मिक्स करून कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केला होता. सांगण्याचा उद्देश काय आहे की ज्यावेळेस आपण PYQचा ट्रेंड बघतोय 2017 पासून ते 25 पर्यंत, त्यात हे वमन कर्म कशा पद्धतीने विचारलं जात आहे आपल्याला फक्त त्याची माहिती असून उपयोग नाहीये, तर आपण एक्सपेक्ट पण करू शकतो की पुढं काय नक्की विचारलं जाऊ शकतं. तर ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेच, पण आता ते 2 ते 3 किंवा 4 ही MCQ मॅच द पेअर्स मध्ये म्हणा किंवा राईट रॉंग मध्ये म्हणा किंवा सिक्वेन्सिंग मध्ये या पद्धतीने टाकतायत सो दॅट तुमचं कन्फ्युजन व्हावं. तर अशाच गोष्टींना डिकोड करण्यासाठी आपण 120 डार्क हॉर्सेस बॅच येत्या 4 जून पासून सुरू करत आहोत. ही बॅच मानस ऊर्जा आयुर्वेद ऍप वरती अवेलेबल आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस टाइम.